आहेत. तर आपल्यासोबत महादेवजी जानकर आहेत. काय सांगाल आता या निवडणुकीच्या संदर्भात? नमस्ते. राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रभर सीटा उभा केलेल्या आहेत. जिल्हा परिषद जवळजवळ 250 आहेत आणि पंचायत समिती 500 ते 450च्या दरम्यान कॅन्डिडेट उभा आहे. गेली 10 दिवस झालं एका एका मतदारसंघात मी डबल येऊन जातोय आणि लोकांच्यात जातोय. रस्त्याचा प्रश्न आहे, गावातल्या लोकांच्या लाईटचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या बऱ्याचशा समस्या लोक सांगतात की बाबा आम्हाला लाईट पूर्ण मिळत नाही, पाणी आहे तर लाईट नाही आणि जिथं पाणी नाही तिथं लाईट आहे. म्हणजे अशी अवस्था ग्रामीण भागात आहे. रस्त्यात तर एवढं खराब परिस्थिती आहे की रस्त्याचा बिलकुल विकास नाही. महाराष्ट्र खरा ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात फिरल्यानंतरच तुम्हाला विकासाची गंगा पाहायला मिळेल. पुणे, मुंबई किंवा नागपूर, संभाजीनगर हे एरिया बघितल्या नुसतं रस्ते चकाकत दिसतात. पण ग्रामीण भागात व व आत वस्तीवर जावं, चोरवडला जावं, राणी सावरगावला जावं, तर तिथं भयानक अवस्था खराब आहे. तिथली म्हातारी माणसं असलेली त्यांची येण्या-जाण्याची नीट सोय नाही. शाळेच्या मुलांना जाण्यासाठी हे नाही आणि धुरळ्याचं प्रमाण फार आहे. धुरळा फार उडतोय. त्या माध्यमातून लोकांना आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. किडन्या फेल होत चाललेल्या आहेत त्या. हे सारं आरोग्याचाही प्रश्न निर्माण व्हायला लागत आहेत. तर महाराष्ट्राची अवस्था फार ग्रामीण महाराष्ट्र एकदा पाहावा. खऱ्या अर्थानं माझी तुम्हाला विनंती आहे, सारे पत्रकार तुम्ही चांगला आहे महामुने साहेब. तुम्ही म्हणले देखील हे खरं चित्र गेलं पाहिजे. हा विकास आहे का भकास आहे? हा प्रश्न मला प्रचार करताना कोल्हापूरपासूनचे भुदरगडपासून ते पाक लातूर, उदगीरपर्यंत, परभणी, गंगाखेडपर्यंत ते छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडपर्यंत दौरा झाला माझा. कालच माझा बारामतीची सभा झाली, दौंडची सभा, करमाळीची सभा, बार्शीची सभा, नंतर भूम परांडा केला आणि रात्री 2 वाजता मी इथं चोरवडे या गावी पोहोचलेलो आहे. असं सांगताय तुम्ही, की धुळा पूर्णतः मतदारसंघामध्ये फिरतोय. पण आमदार हा तुमच्याच रासपाच्या तिकिटावर निवडून आलेला आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, माझीच चूक आहे. मी मान्य करतो, की त्यांना आमदार केलं, पण विकास काहीतरी होईल असं मला वाटलं होतं, पण ते काही झालं नाही. हे मला आता नंतर कळालं. मी ज्यावेळेस ग्रामीण भागात मी सर्व ठिकाणी फिरू शकलो नव्हतो. पण आता स्वतः मी प्रॅक्टिकल पाहिल्यानंतर मला फार भयान वाईट वाटलं, की बाबा आपला आमदार जरी असला, तर रस्ता नीट नाही, आरोग्याची नीट सोय नाही आणि नुसतं एखादा ब्रिज बांधला किंवा काहीतरी झालं म्हणून आपली प्रगती नाही. पण माझी विनंती आहे पालम, गंगाखेड आणि पूर्णेच्या जनतेचं मी जाहीर माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. ती मी चूक दुरुस्त करण्याचा पुढच्या इलेक्शनला प्रयत्न करेन. अजितदादा यांच्यासोबत तुम्ही जाणार होतात, हाही या ठिकाणी आपण हे केलेत. बालबाल बचावलेत असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येते. काय सांगाल? अजितदादा आदरणीय या राज्याचे मोठे नेते अजितदादा होते. तसंच विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन किंवा आर. आबा ही माणसं महाराष्ट्राला मिळालेलं लेणं होतं आणि त्यांना ग्रामीण भागाचा, शहरातला, प्रत्येक वार्डातला आणि प्रत्येक गणागटातला अभ्यास चांगला होता. हे लोकनेते होते आणि राज्याच्या हितासाठी काम करणारी माणसं होती आणि माझं आणि अलीकडे ह्या वर्षात दादांचं चांगलं जुळायला लागलं होतं. 24 तारखेला अजितदादांचा मला फोन आला, 25ला 26ला फोन आला आणि माझी आणि त्यांची सातारा जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे. अजितदादाच्या पक्षाची आणि माझी. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती झाली आणि त्या माध्यमातून ते मला म्हणले, की आपण 2 तारखेच्या दहिवडीच्या सभेला चॉपरनं जायचं आहे, असं मला ते म्हणले होते. परंतु माझा बेळगावला राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्याभिषेकचा प्रोग्राम असतो. त्या प्रोग्राममुळं मला बेळगावहून यायला पहाटे 3 वाजले आणि सकाळी 7:30 पावणे 8चं त्यांचं फ्लाईट ते चॉपर होतं. त्यामुळे मी ते जाऊ शकलो नाही. पण माझं आणि दादाचं संबंध चांगलं होतं. दादा जाण्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. एक चांगला चालता बोलता एखादं काम होत नसेल तर ते लगेच सांगणार की माझ्याच्यानं होणार नाही. काम होत असेल तर ते करून देणार. असा एक उमदा नेता होता राज्याचा आणि त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्ष त्यांना आदरांजली वाहतो. तुम्ही युतीसोबत सोडून पुन्हा आता तुम्ही आघाडीसोबत आलाय. काय नेमक्या तुमच्या काय भावना आहेत? नाही, महायुती भारतीय जनता पार्टीचं आणि माझं वैयक्तिक काही भांडण नव्हतं. भाजपाचं इच्छा होती की आमचे आमदार फोडले. पहिला त्यांनी दौंडचा राहुल कुल फोडला. नंतर आमचे गुट्टे होते ते बी आमदार फोडले. असे आमदार फोडणारी पार्टी ठरली. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की बाबा बाबा आम्ही निर्णय घेतला की बाबा जो पक्षच आपला आमदार खातोय त्या पक्षावर राहणं योग्य नाही.
म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबा भारतीय जनता पार्टीवर राहायचं नाही. आम्ही त्यांच्याबरोबर होतो. लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी माझी अलायन्स त्यांच्याबरोबर केली होती. पण त्याने त्याने आम्हाला मंत्री केलं, पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं ना. म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते कुठल्याही पक्षाची अलायन्स करत असताना. तर त्यांचाही आम्हाला उपयोग झाला, आमचाही त्यांना झाला. पण नंतर ज्यावेळेस त्यांनी आमचं घरच फोडायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याबरोबर राहणं योग्य नाही हा निर्णय घेतला आणि गेल्या विधानसभेपासून मी त्यांच्याबरोबर नाही. विधानसभेला मी स्वतंत्र लढलो. त्यांचं कोणाचंही नाही. आणि आत्ता आम्ही काँग्रेसशी घरोबा करतोय. काँग्रेसशी म्हणजे काँग्रेसवाल्यांनी मला कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. मीच राहुल गांधींना भेटायला गेलो. याचं कारण का? बी-जे-पीला पर्याय द्यायचा असेल तर हा मोठा काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यावर आपण जाऊया आणि सेक्युलर विचाराचा पक्ष आहे. मी बी तसा शाहू फुले आंबेडकरला मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या विचारानं चाललेलो आहे. आणि मग आपलं राहुल गांधीचं मला एक 2-3 स्टेटमेंट फार आवडली. त्यांनी पदयात्रा काढली सामान्य जनतेसाठी. नंतर त्यांनी या भारताचं संविधान बचाव मोहीम काढली. जर भारताचं संविधानच नाही वाचलं गेलं तर आम्हाला मताचा अधिकारच राहणार नाही. राजकारणात पक्षविरोधात असू द्या. काँग्रेसचं आमचंही जमत होतं असं नाही. काँग्रेसनं आम्हाला विचारलं नव्हतं विशेष म्हणजे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, "बाबा तुमच्याशी आम्ही यायला तयार आहे." मग 31 मेला मी दिल्लीला प्रोग्राम ठेवला, तालकोटर स्टेडियमला ठेवलं होतं आणि त्याला उद्घाटक राहुल गांधींना, पवारसाहेबांना, अखिलेश यादव यांना बोललो होतं. पण पवारसाहेबांची तब्येत खराब होती ना. राहुल गांधी मला येतो म्हणून सांगितलं, पण सोनियांची त्या दिवशीच ॲडमिट केल्यामुळे ती मला येऊ शकले नाही. त्यामुळं नंतर हर्षवर्धन सपकाळ आले. हर्षवर्धन सपकाळांची माझी चर्चा झाली. तर ते म्हणले, "ठीक आहे, आमची काय म्हणलो बा आम्ही तुमच्या मागं लागलोय असं नाही. तुम्ही आम्हाला सन्मानाने जागा दिल्या पाहिजेत." आज इथं आम्हाला अभिजित देशमुख साहेबाच्या माध्यमातून म्हणा इथं आम्हाला गंगाखेडमध्ये आमची अलायन्स झाली. ते आली लोकं. पण तीच जागा आम्हाला पाथरीत नाही मिळाली. पाथरीत बाबाजानींनी आम्हाला जागा दिली नाही. तर आम्ही म्हणलं सोडून द्या. स्वतंत्र लढतोय तिथं. म्हणजे त्यांचा जिथं आम्ही स्ट्रॉंग आहे तिथं त्यांनी आम्हाला घेतलं. आता सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात आम्ही युतीत आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहेत. सांगली जिल्ह्यात बी आम्ही आहे. परंतु इथं पाथरीमध्ये काय बाबाजानींच्या मनात काहीतरी आलं असेल, त्यांनी आम्हाला एकही जागा दिली नाही. म्हटलं तो एक तरी पंचायत समित्या. परंतु होत राहतं. आज कसं आहे, काँग्रेस आणि बी-जे-पीवर आम्ही काँग्रेस आणि ह्यांच्यावर जायचं कारण का? तर बी-जे-पी हा फार स्ट्रॉंग पक्ष आहे. ते काँग्रेस बी फोडायला लागले. राष्ट्रवादीलाही फोडायला लागले. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनाही सोडायला लागले. म्हणजे सारी आमची समदुःखीची अवस्था एकच आहे. म्हणून आम्ही समदुःखी म्हणून आम्ही एकत्र यायचा प्रयत्न करतोय आणि या देशाचं संविधान वाचावं, सामान्य लोकाला राजकारण करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही काँग्रेसशी अलायन्स केलेला आहे. संविधान संपवलं जात आहे. गंभीर आहे हे. नेमकं काय सांगाल? म्हणजे बीजेपी संविधान संपवते? बी-जे-पीची नियत आणि नीती संविधानाबद्दल चांगली नाही. याचं कारण का? त्यांनी ते काय केलं, सिम्बॉल आणलं. पहिलं जी बाबासाहेबांना सिम्बॉल दिलं अशोक चक्र, ते बाजूला काढायला टाकलं. विशेष म्हणजे पार्लमेंट ज्यावेळेस या देशाचा सर्व घटनात्मक मोठा अधिकार कोणला असतो? प्रेसिडेंट ऑफ द इंडियाला. त्यांना बोललंच नाही ना. पार्लमेंटच्या उद्घाटनालाच जर प्रेसिडेंटला बोलवलं नसेल तर ही लोकशाही जीवन कुठं आहे? मताचं राजकारण. आज काँग्रेस असेल, पवारसाहेबाचा पक्ष असेल, फोडायची गरज नव्हती. किंवा आपलं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, तुमचा पक्ष मोठा आहे, जरूर वाढवा तुम्ही. पण त्यातली माणसं सारा पक्षच फोडून घ्यायचा का? हे बरोबर नाही ना. राजकारणात शत्रू असावा, विरोधक असावा, परंतु मनभेद असावा, मतभेद असावा, मनभेद नसावं. मग भाजपानं काय केलं की या जगात आमचीच पार्टी राहावी, बाकी कुणीच राहू नये, ही जी पॉलिसी त्यांची आहे ती बरोबर नाही. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहे. आज आमचा पक्ष छोटा आहे, आम्ही फार मोठा आहे असं आम्ही म्हणणार नाही. परंतु आमच्या छोट्यानंच त्यांना सत्तेत बसवलं होतं. तेवढीच मतं आम्ही काँग्रेसकडे ट्रान्सफर केली तर आमची काँग्रेसची सत्ता येऊ शकते. काँग्रेसचा बेस दलित आणि मुसलमान चांगला आहे, हे मान्यच करावं लागेल देशभर. काही प्रमाणात कमी असेल, कुठं जास्त असेल, त्यांचं आहे तिथं. आणि जी काँग्रेसची जुनी विचारधाराची माणसं आहेत त्यांची मतं तिथं ठरलेली आहे तीच ना. आता काल काँग्रेसचं महानगरपालिकेचा रिझल्ट बघा. कुठलाही मोठा नेता नसताना त्यांना पार्टी जिंकली त्यांची. माझ्याही 3 सीटा निवडून आल्या. आमची युती कोणाबरोबर नव्हती. काँग्रेसवाल्यांनी मला घेतलं नव्हतं तिथं आणि त्या ह्यानी बी घेतलं नव्हतं आम्हाला. बी-जे-पीचा आमचा संबंधच नाही. बी-जे-पीवर आम्ही जाणारच नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, आणि सत्ता चिरंजीव नसते, कुणाचीही नसते. ह्यांना जे वाटतंय ना, आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून धमकी देऊन, ईडी-बिडी करून लोकांना धमकावू, हे लोकांना फार लागलंय मनाला. ते फार चिडून आहेत लोकं, संधी मिळाली पाहिजे म्हणतात आणि त्या संधीचं सोनं डेफिनेटली होईल. म्हणून आम्ही काँग्रेसबरोबर आहे. आणि ज्यांनी वादं केलतं बी-जे-पीनं, ते वादं नाहीत पुरं केलं. आता ते काय म्हणतात की जानकरांची युती बी-जे-पीवर होती, आता काँग्रेसनं काय आता वीक पैलवान आहे म्हणून आम्ही काँग्रेसबरोबर साथ दिलेली आहे. आम्हाला काँग्रेसने बी काही दिलं नाही अजून. परंतु हे लोकं अपप्रचार माझ्याबद्दल काय करतात यात. आणि काँग्रेसवाले माझ्याकडे कोण आले नव्हते, मीच काँग्रेसवाल्याकडे गेलो. म्हणजे
काँग्रेस आमच्या मागे लागली नव्हती की या म्हणून. आम्हाला त्यांनी वेलकम केलं नव्हतं. आम्हीच स्वतः गेलो, "बाबा आमची थोडी ताकद आहे आणि तुमची आहे." दोघांच्या मतात थोडं हे झालं. मुंडे साहेबाला सांगितलं, "मी राजू शेट्टी, रामदास आठवले आणि मेटे साहेब आलो तर आमची 2-4% तुम्हाला फरक पडेल." ते मुंडे साहेबांनी लगेच ॲप्रिशिएट केलं. मग आम्ही लय मोठं 40% मालक नव्हतो आम्ही किंवा काँग्रेस, बीजेपीसारखं मोठं नव्हतो. पण आमच्या 2% सरकार बनत होतं. महाराष्ट्रात 150 सभा मी हेलिकॉप्टरमधनं घेतल्या. त्याचा 2,000 मताचा तरी परिणाम झाला असेल ना त्यांना, बीजेपीला. म्हणून आता तोच फायदा आम्ही काँग्रेसला द्यायचा विचार करतोय. काँग्रेसला म्हणणार तुम्ही 150 जागा द्या. आम्हाला 20-25 तरी जागा विधानसभेची द्या. 4-5 तरी खासदारकीची द्या आणि ते काँग्रेसवाले देतील. नाही असं नाही. नाही दिलं तर मग आम्ही स्वतःच चालूच का प्रयत्न घ्या. अजितदादांचा घातपात झालाय. याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर अमोल मिटकर यांनी सांगितलंय, की त्यांनी 6 काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, की विमानात, घडी या बाबतीमध्ये. काय सांगाल नक्की घातपात आहे का अपघातच आहे? आता त्याच्याबद्दल काय झालं, पवारसाहेब त्या घराचे कुटुंब प्रमुख आहेत. साहेबांनी पहिलं स्टेटमेंट दिलं त्यांनी, की ह्यात राजकारण आणू नका. त्यात माझ्यासारख्यांना बोलणं योग्य नाही. लोकांच्या भावना आहेत त्या. त्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे आणि समाजकारण, राजकारण चालतं ते लोकांच्या भावनेच्या मतावर चालतं. पण तिथं प्रमुख त्या घराचे आदरणीय पवारसाहेब असल्यामुळं, पवारसाहेबांनी मला वाटतं पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलं. ममता बॅनर्जीचं स्टेटमेंट आल्यानंतर त्यांनी काहीतरी वाचून दाखवलं, की कलकत्त्याचं ते असं म्हणणं, तर आमच्या घरावर राजकारण करू नका. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर बोलणं योग्य नाही सर. आता परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही खासदारकीला लोकसभेला उभा टाकला होतात. आता पुन्हा आमदार आपले खासदार संजय जाधव आणि तुम्ही एका स्टेजवरच आज प्रचार सभा घेताय. काय सांगाल? काय भावना आहेत? राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन नसतो. हे आपण समजून चाललं पाहिजे. आज काय झालंय, खासदार संजय जाधव साहेब असतील, अ, अभिजित देशमुख असतील, बाबाजी अने असतील किंवा मी असेल. आम्ही सारे प्लेयर कसं आहे सत्तेच्या बाजूला आहे. म्हणजे आम्हाला सत्ता आणण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल ना. त्यामुळं संजय जाधव, उभाटानं काही ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमची त्यांची युती आहे उभाटाची. फक्त बी-जे-पी सोडून आम्ही सर्वांशी सोयरीक करायचं प्लॅनिंग केलं. तिथल्या तिथे येत नाही करून, लोकल लेव्हलला. त्यामुळं खासदार साहेब आले, त्यांचं मी स्वागत आहे. इथं माझ्या पक्षाचा कॅन्डिडेटच्या प्रचाराला येतात, तर मी संजय जाधवांचं अभिनंदन करीन. बाबाजानीचं अभिनंदन करीन. अभिजित देशमुखांचं मी अभिजित देशमुख तर गेले 4 दिवस झालं गावागावात फिरतात. त्यांचं मी माझ्या पक्षावतीनं आभार मानेन, अभिनंदन करेन, की त्यांनीही मला ओटीत घेतल्यानंतर त्यांनी संरक्षण द्यायची भूमिका केली आहे. आणि माझी बी तमन्ना आहे, की माझ्याही पक्षाचं खातं उघडावं आणि खाली काँग्रेसचंही उघडावं. उद्या काँग्रेसचं आणि रासपाचं झडपीत सरकार यावं. उद्या दिल्लीत देखील काँग्रेस आणि रासपाचं यावं, यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्या भूमिकेने मी चालणार आहे. लक्ष्मण मुंडे ही याच मतदारसंघामध्ये डोर टू डोअर फिरतायत. काय सांगाल नेमकं? लक्ष्मण हाके. आता सॉरी. त्यांच्याबद्दल काय त्यांचं पक्षाच्याबद्दल मी आताच अभिप्राय करणं बरोबर नाही, पेरलं असेल. पण माझी सीट लागणार आहे. माझा जो ब ब बाळासाहेब कदम उर्फ देशमुख आहेत, ते 100% लागणार आहे. म्हणून मी पुन्हा रात्री 2 वाजता ते आलेलो आहे. मागल्या 2-4 दिवसापूर्वी येऊन गेलो आणि ती सीट लागणार आहे. आम्ही गाव टू गाव जातोय. प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे, कुठे यायचा, जायचा. त्याच्याबद्दल आपण कशाला बोलतो आता. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलंत, की राजकारणामध्ये कुठलाही विरोधी हा परमनंट नसतो. तर त्या अनुषंगाने जर फ्युचरमध्ये रत्नाकर चिगुट्टे यांनी जर तुमच्यासोबत येण्याचा जसं की ते बोलतात, की तेच मला आशीर्वाद देतील. तर तुम्हाला मी एक सांगतो, जो माझ्या पक्षातून गेलेला माणूस असेल, त्याला मी कधीच तिकीट देणार नाही. माझं सरकार नाही आलं तरी चालेल, पण तत्त्वाशी चालणारा महादेव जानकर आहे आणि मी त्यांना कधीही विधानसभेचं तिकीट देणार नाही. हे नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. संविधान बीजेपी संपवते, असा गंभीर या ठिकाणी महादेव जानकरांनी आरोप केलाय. तसेच घातकी अपघात याबाबत मी स्पष्ट बोलणार नाही. पवार घराण्यांनी ते बोलावं, असंही त्यांनी यावेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने, परभणी.